नमस्कार मित्र हो. पीयू मराठी या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आताच हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत मित्र हो नक्की पोचवा. 26 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबईमध्ये जन्म झाला. 5 भावंडे असल्यामुळे त्यांनी कौटुंबिक सुखासाठी लॉटरीची तिकिटे सुद्धा विकली. पुढे गणेश उत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला आणि इथेच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. शालेय व कॉलेज जीवनात नाटकात सहभाग घेऊन अनेक बक्षिसे जिंकली आणि पुरुषोत्तम बेर्डे यांच्या तुरतुर नाटकात एंट्री झाली. मग बिघडलेलं स्वर्गाचं दार उघडलं, शांततेचं कार्ट चालू आहे या नाटकातून स्वतःला सिद्ध केलं. 1984 साली लेक चालली सासरला या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं. 1984 ते 87 दरम्यान त्यांना एका चांगल्या दिग्दर्शक मित्राची साथ मिळाली. मग खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीत दे दनादन धूमधडाका झाला. महेश कोठारे यांच्या चित्रपटातून खऱ्या अर्थाने लक्ष प्रेक्षकांच्या मनावर झपाटला गेला आणि 1989च्या सचिन पिळगावकर यांच्या अशी ही बनवाबनवीने तर चित्रपटसृष्टीत नवं एक विश्व निर्माण केलं आणि अशोक सराफ व लक्ष्याची जोडी प्रेक्षकांना आवडू लागली. मग पुढचा संपूर्ण प्रवास लक्ष व अशोक मामा यांच्या विनोदी जोडीने इतिहास घडवला आणि ही जोडी अजूनही प्रेक्षकांच्या मनावर घर करून आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांना प्रिया बेर्डे पत्नी म्हणून लाभल्या आणि मराठी चित्रपट गाजवत असतानाच त्यांनी हिंदी चित्रपटातही आपलं अस्तित्व निर्माण केलं. लक्षा मामा नाईटला शूटिंग करून सकाळी 7 वाजता परत सेटवर हजर राहायचे. हे त्यांचं रुटीन कधीही चुकलं नाही आणि शूटिंग, कमी झोप, त्यात व्यसन या कारणामुळे लक्षा मामाला मूत्रपिंडाचा आजार झाला व चित्रपट सृष्टीपासून लक्षा मामा लांब झाली. तब्बल 1.5 वर्ष लक्षा मामा आजारी होते आणि शेवटी 16 डिसेंबर 2004 साली लक्षा मामा यांनी या जगाचा निरोप घेतला. लक्षा मामा आजारी होते त्या काळात त्यांच्याजवळ विजय पाटकर, विजय कदम, जयवंत वाडकर होते. विजय पाटकर म्हणतात, नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करून मी आणि प्रदीप पटवर्धन लक्षाला भेटायला गेलो. त्याला फारसे काही आठवत नव्हतं, पण आम्हा दोघांना बघून तो म्हणतो कसा बघा 2 दाखवू आले. 5-10 मिनिटे आम्ही बसून तिथून निघून गेलो. विजय कदम सांगतात, शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये प्रिया बेर्डे बाकीच्या कामात बिझी असल्यामुळे त्या 3 दिवसामध्ये मी लक्ष्यासाठी दहीभात घेऊन जात होतो, पण शेवटी लक्ष्य आम्हाला सोडून गेला.